500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे। यामध्ये तारीख देखील सांगण्यात आली। आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया। नोटबंदी और मैं आपको तारीख दे दूं, चलनातून 500 रुपयांच्या नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे। नागरिकांना सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी आता आली आहे। तुमच्याकडे पण 500 रुपयांच्या कॅश नोटा असतील तर त्या पटकन तुम्ही आता बदलून घ्यायच्या आहेत। आता सरकारच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी परत एकदा 2016 सारखं सरकारने नोटबंदी करण्याचा आता या ठिकाणी ठरवलेलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसेच सरकारच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांकडून कालच याबद्दलची मंत्रिमंडळाची बैठक आता घेण्यात आली होती। यामध्ये आता नागरिकांना सांगण्यात आलं आहे की ज्या सावकार लोकांकडे म्हणजे श्रीमंत व्यक्तींकडे जो काय काळा पैसा या ठिकाणी लपवून ठेवलेला आहे त्याला चाप बसवण्यासाठी हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2016 सारखी परत एकदा नोटबंदी या ठिकाणी आता करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलं आहे। नोटबंदी नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख देखील सरकारच्या माध्यमातून आता लवकर या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। त्याचं कारण म्हणजे 2016 ला या ठिकाणी तारीख जाहीर केली होती, त्यावेळी नागरिकांना रांगा या ठिकाणी लावल्या होत्या। तुम्ही सुद्धा आठवत असणार की 2016 ला भरपूर त्रास त्या ठिकाणी नागरिकांना झाला। हा त्रास होऊ नये म्हणून आधीच या ठिकाणी तारीख आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। त्या तारखेच्या आतमध्ये तुम्ही 500 रुपयांच्या कॅश नोटा जर तुमच्याजवळ असतील तर त्या पटकन बदलून घेण्याचं आव्हान या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी अर्जंट सूचना आता देण्यात आली आहे। त्यामुळे आता जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या कॅश स्वरूपात नोटा असतील तर हा अर्जंट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे आता 500 रुपये आता या नोटा ज्या आहेत तर त्या नेमकं तुम्हाला कुठं बदलून घ्यायचे आहेत, कशा स्वरूपामध्ये आता बदलून घ्यायचे आहेत आणि 500 रुपयांच्या नोटा तुमच्याजवळ जास्त असतील तर त्या बदलून मिळणार नाहीत, कारण सरकारने काळा पैसा बाहेर करण्याचं ठरवलंय आणि श्रीमंत लोक आहेत त्यांचा काळा पैसा या ठिकाणी आता बाहेर काढणं हाच उद्देश सरकारचा आहे असं सरकारने सांगितलं आहे। सरकारच्या माध्यमातून सर्व नागरिकांना अर्जंट सूचना आहे, कारण की सरकारने 500 रुपयांच्या नोटावर बंदी घालण्याचा आता योजना या ठिकाणी आता आखलेली आहे। फायनल निर्णय आता या ठिकाणी घेतलाय। 500 रुपयांचा नोटा छापणं सध्याला तरी या ठिकाणी आता थांबवलं आहे। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे बंद केले आणि जवळपास गेल्या 2 आठवड्यापासून ATM मधून पण 500 रुपयांच्या नोटा कमी प्रमाणात येऊ लागले। तुम्हाला पण नक्कीच जाणवलं असेल 100 आणि 200 रुपयांच्या नोटा या ठिकाणी जास्त आता या ठिकाणी ATM मधून निघू लागले आहेत। बँकेमध्ये सुद्धा 500 रुपयांच्या नोटा कमी प्रमाणात आहेत आणि 200 आणि 100 रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणात या ठिकाणी छापल्या जाऊ लागलेत। सरकारने 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा धक्कादायक योजना या ठिकाणी नेमकं का आखल्या, नेमकं कोणत्या तारखेला 500च्या नोटा बंद होणार याची तारीख देखील आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि नागरिकांना आता परत एकदा या ठिकाणी रांगेत उभं राहून नोटा बदलून या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। तुम्हाला नक्कीच आठवत असेल 2016 ची या ठिकाणी वेळ होती आणि मोदी साहेबांनी अचानक घोषणा केली या ठिकाणी आता नोटबंदी करण्यात येत आहे, तेव्हा घोषणा केली होती। यामुळे श्रीमंत लोकांचा काळा पैसा पूर्णपणे त्यावेळी बाहेर काढला होता। त्यामुळेच आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतलाय। श्रीमंत ज्या व्यक्ती असतील ज्यांच्याकडे करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे त्या श्रीमंत लोकांकडे जो काळा पैसा आहे तर तो बाहेर काढण्यासाठी सरकारने परत एकदा मोठं पाऊल या ठिकाणी उचलल्याचं आता सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या तारखेला ही नोटबंदी होणार आहे? तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा कॅश स्वरूपात असतील तर सरकारने काय सूचना तुम्हाला सांगितलेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा यामध्ये लाखो रुपयांचा तोटा होऊ शकतो। आता संपूर्ण भारतामध्ये परत एकदा नोटबंदी या ठिकाणी आता होणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नोटबंदीचा इतिहास जो मागचा झाला होता म्हणजे 2016चा, तुम्हाला आठवतंय का बघा नेमकं त्यावेळी काय सूचना होती, आता तुम्हाला सूचना काय देण्यात आलेत, कोणती तारीख जाहीर करण्यात आल्या नक्की पहा। आता बघा मागचा इतिहास तुम्हाला आठवतोय का बघा 2016 ला अचानक रात्री 8 वाजता मोदी साहेब त्या ठिकाणी टीव्हीवर लाईव्ह आले आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये नोट बंद झाली। अचानक त्या ठिकाणी 8 ते त्या ठिकाणी 10 दिवसांचा टाइम तुम्हाला दिला होता नोटा बदलण्यासाठी। आता तो त्या ठिकाणी
टाइम त्या ठिकाणी आता फक्त 8-10 दिवसाचा देण्यात आला होता। त्यामुळे या ठिकाणी काळा पैसा सर्वच्या सर्व आता मोठ्या लोकांचा, श्रीमंत लोकांचा बाहेर निघाला। त्यामुळे आता सरकार तुम्हाला जास्त वेळ देणार नाही, एकदम कमी वेळ तुम्हाला देणार आहे। त्यामुळे सरकारने आधीच तारीख देखील जाहीर करून टाकल्या। 500 रुपयांच्या नोटा आता जर तुमच्याकडे असतील तर त्या कोणत्या तारखेपासून बंद होणार आहेत, जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा जर जास्त असतील तर त्या कोणत्या बँकेत जमा करायचे आहेत, जर तुम्ही आता ATM मधून पैसे काढत असाल, जर चुकून जर 500 रुपयांची नोट जर ATM मधून निघाली तर त्यावेळेस नेमका आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही लोकांकडून 500 रुपयांच्या नोटा आता नेमकं घ्यायचं का नाही, याचंच आपण सविस्तर उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सविस्तरपणे आता या ठिकाणी सांगणार आहे। जशा प्रकारे 2016ला नोट बंद झाली आणि नव्या नोटा चलनात आल्या, ज्यामुळे करोडो रुपयांचा जो घोटाळा या ठिकाणी आता श्रीमंत लोकांकडून झाला तर तो पूर्णपणे त्यावेळी बाहेर पडला। जो श्रीमंत लोकांनी आता दाबून लपवून बंडलच्या बंडल स्वरूपात नोटा 500च्या सोडल्या होत्या, त्या ठिकाणी 1000 रुपयाच्या नोट ठेवल्या होत्या तर त्या पूर्णपणे चलनात आल्या, ज्यामुळे काळा पैसा सर्व बाहेर निघाल्यामुळे देशामध्ये प्रगती मोठ्या प्रमाणात झाली। भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा बळकट त्यावेळी झाली होती। तशाच प्रकारे परत एकदा मागच्या नोटबंदी जशा प्रकारे झाली तशाच प्रकारे आता एकदा नोटबंदी या ठिकाणी करण्याचं सरकारनं ठरवलंय। तुम्हाला नक्कीच आठवत असणार 2016नी बरोबर संध्याकाळी 8 वाजता मोदी साहेबांनी या ठिकाणी लाईव्ह येऊन भारताची नोटबंदी झाली असं या ठिकाणी सांगण्यात आलं। त्यावेळी श्रीमंत लोकांना कळायचं बंद झालं, काही जणांनी बंडलच्या स्वरूपात या ठिकाणी आता त्या ठिकाणी घरात साठवून ठेवलं होतं, परंतु बँकांना सरकारने आदेश दिला होता फक्त एवढंच लिमिट तुम्ही आता बँकेमध्ये घेऊ शकता, जास्त त्या ठिकाणी तेव्हा 1500 रुपयाच्या आधी 2016 नोटा होत्या तर जास्ती पैसे तुम्ही अजिबात घेऊ नका असं सरकारने सांगण्यात आलं होतं। आणि त्यामुळेच आता नोटबंदीचा निर्णय सरकारच्या माध्यमातून तेव्हा घेतल्याने फायदा झाला होता। बरोबर 2016 ते 2000 त्या ठिकाणी 26 याला नोटबंदीला 10 वर्ष आता पूर्ण होत आहेत। आणखी एकदा सरकारच्या माध्यमातून नोटबंदी करण्यात या ठिकाणी येणार आहे। इथून पुढे प्रत्येक 10 वर्षांनी नोटबंदी या ठिकाणी करण्यात येईल असं सुद्धा दावा या ठिकाणी केला जातोय, जेणेकरून जो काळा पैसा श्रीमंत लोक घरामध्ये लपवून त्या ठिकाणी ठेवतात त्याला या ठिकाणी बाहेर काढलं जाईल। आणि सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की आता हा जो काळा पैसा बाहेर काढल्यानंतर सरकारच्या अर्थव्यवस्थेला प्रगती मिळणार आहे आणि जो लपवून ठेवलेला बेकायदेशीर काळा पैसा आहे याला या ठिकाणी आळा बसणार आहे। हाच सरकारचा उद्देश असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। मग ही नोटबंदी केल्याने आपल्या या ठिकाणी अर्थव्यवस्था ती बळकट तर होणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत लोकांनी जो काय काळा पैसा लपवून ठेवलाय ज्यामुळे गोरगरीब लोकांवर अन्याय होतोय, महागाई प्रचंड प्रमाणात वाढत्या, याला एक चाप बसणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। याचा गोरगरीब जनतेला आता खूप मोठा फायदा होणार आहे। या सर्वांचा विचार करून देशात पुन्हा एकदा नोटबंदी या ठिकाणी केली जाणार आहे। हे ऐकून संपूर्ण लोकांना धक्का बसलाय, कदाचित तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय आता घेण्यात आलाय। बघा 500 रुपयांची नोट आता या ठिकाणी चलनातून गायब होणार आणि नवीन त्या ठिकाणी येणार। कोणत्या तारखेपासून या ठिकाणी अजिबात ही 500ची नोट चालणार नाही, तारीख या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। या तारखेला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तारीख सुद्धा पुढे या ठिकाणी आता लगेच आम्ही या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा या ठिकाणी आता या तारखेला 500 रुपयांच्या नोटा बंद होणार। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर या बातम्या पसरत होत्या, सरकारच्या माध्यमातून याची तारीखच आता जाहीर करण्यात आल्या। तुमच्याजवळ 500च्या नोटा कॅश स्वरूपात असतील तर त्या पटकन तुम्ही बँकेत जाऊन बदलून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। त्या जागी तुम्ही 500च्या नोटाऐवजी 200च्या 100 रुपयांच्या नोटा या ठिकाणी घ्यायच्या आहे। तुम्हाला माहिती आहे 2016 नंतर 2000 रुपयाची लाल कलरची नोट सरकारने त्यानंतर आता 1-2 वर्ष झालं या ठिकाणी बंद केल्या। तुम्हाला कुठे सुद्धा 2000 रुपयाची लाल कलरची नोट अजिबात तुम्हाला दिसत नाही आहे। मग हे बंद करण्याचं पाठीमाग काय कारण काय आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तसेच 500 रुपयांच्या नोटा अचानक का बदलून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत, तर आता सरकारच्या माध्यमातून कारण सांगण्यात आलेत। तसेच कोणत्या तारखेपासून ह्या 500 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत। तुम्हाला 500 रुपयांच्या जुना नोटा तुमच्याकडे असतील तर त्या कुठपर्यंत तुम्हाला आता या ठिकाणी चालणार आहेत। जमा करण्याची तारीख सरकारच्या माध्यमातून कोणती करण्यात आल्या
कोणत्या तारखेपासून व्यवहारातून ह्या नोटा बंद होणार, नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, सगळं सविस्तर माहिती या ठिकाणी आपण आता पाहण्यास या ठिकाणी सुरुवात करूया। सरकारचा उद्देश एकच आहे, देशातील काळा पैसे बाहेर काढण्यासाठी प्रत्येक 10 वर्षांनी आता नोटबंदी या ठिकाणी करण्यात येईल असा दावा या ठिकाणी केला जातोय। एका आठवड्यापासून या ठिकाणी 500 रुपयाच्या नोटेवर आता बंदी घालण्यात आता या ठिकाणी येणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या। एका आठवड्यापासून या ठिकाणी 500 रुपयाची नोट बंद होणार असं या ठिकाणी बातम्या पसरत होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून सविस्तर या ठिकाणी निर्णय आज घेऊन टाकलाय। येत्या काही दिवसांमध्ये सरकार त्यावर आता बंदी घालू शकतं असं म्हटलं जात आहे। आता त्यावर एक शिक्कामोर्तब देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे। मग एटीएम मध्ये तुम्ही जर सध्याला जर पाहिलं तर 200 आणि 100 रुपयाच्या नोटा या ठिकाणी वाढण्यास आता सुरुवात झाल्या। आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांची आता छपाई बंद केल्याचं देखील या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात येतंय। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला अधिकृत बातमी देखील पाहिल्या। आता या पैशांच्या नोटाचं वापर हळूहळू या ठिकाणी चलनातनं गायब होणार का आणि या ठिकाणी कोणत्या तारखेला परत एकदा मोदी साहेब लाईव्ह होऊन 500 रुपयाची नोट बंद झाली असं सांगणार आहेत, हेच आपण या ठिकाणी आता सविस्तरपणे पाहणार आहोत। आता बघा, तुम्हाला आठवत असेल 2016ला मोदी साहेब लाईव्ह येऊन अचानक नोटबंदी झाली अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं, ज्यामुळे काळा पैसा जो आहे तो अचानक त्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या सावकारांनी तर तो बाहेर पटकन येण्यासाठी मदत झाली। मग कोणत्या तारखेला व्यवहारातल्या सगळ्या 500च्या नोटा बंद होणार, कोणती तारीख या ठिकाणी देण्यात आल्या, ज्या तारखेपासून तुम्हाला 500ची नोट जमा करून दुसऱ्या 100-200 रुपयांच्या नोटा मिळणार आहेत, त्या 500 रुपयांच्या नोटे जागी परत एकदा नवीन 500ची नोट तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। पहिल्याची जी 500 रुपयांची नोट होती तर ती 10 वर्षाच्या पाठीमागे तर ती पूर्णपणे आता वेगळी आहे, तुम्हाला पण माहित आहे। मग या नोटेपेक्षा वेगळी अजून एक 500 रुपयांची नोट नवीन या ठिकाणी येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मग कोणत्या बँकेमध्ये या 500च्या नोटा तुम्हाला जमा करायच्या आहेत, कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा या नोटा तुम्हाला बदलून मिळणार आहेत। तुम्ही जर स्टेट बँकेत, पोस्टात, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत कोणत्याही बँकेत खाते असेल तर तिथे आता पैसे बदलून घेण्याचं लिमिट काय असणार आहे। तुम्ही आधीच चोरून त्या ठिकाणी लपून पैशात त्या ठिकाणी बंडल स्वरूपात ठेवलं असतील तर त्याचं काय होणार हेच आपण या ठिकाणी पाहूया। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडलाय की दुसऱ्या नवीन 500 रुपयांच्या नोटा कशा स्वरूपामध्ये आता दिसणार आहेत, त्याचा कलर काय असणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात आलंय। भरपूर लोकांचा काळा पैसा जो आहे तर तो या ठिकाणी बाहेर मागच्या 2016ला पडला होता। लपवलेल्या सावकारांनी जो काळा पैसा लपवून ठेवला होता तर तो या ठिकाणी तेव्हा बाहेर पडला, आता सुद्धा या ठिकाणी आता बाहेर पडणार आहे। त्यामुळे आपल्या भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट या ठिकाणी होणार आहे। सरकारने हे ओळखलंय, म्हणून दर 10 वर्षांनी आता जर नोटबंदी केली तर लपवून ठेवलेला पैसा काळा जो आहे तर तो पांढरा होईल आणि देशाची भरभराटी होईल असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। ज्यामुळे 500च्या नोटा बदलून आता नवीन नोटा आणण्याचं सरकारच्या माध्यमातून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यावेळी काय झालं, 2016ला बरोबर या ठिकाणी रात्री सांगितल्यानंतर लोक तासनतास 1 किलोमीटर 2 किलोमीटर बँकांच्या बाहेर रांगा लावून या ठिकाणी बँकेतून पैसे बदलून घेत होते। अगदी वयस्कर लोक, महिला, तरुण सगळ्यांना या ठिकाणी त्रास त्यावेळी आता सोसावा लागला होता आपले पैसे बदलून घेण्यासाठी। ज्यावेळी आता जुन्या नोटा बदला त्यावेळेस तुम्हाला नव्या नोटा मिळतील असं सरकारने सांगितलं होतं आणि त्यामुळेच 2016ला या ठिकाणी 10 दिवसांचा कालावधी देखील नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिला होता। परंतु आता हा कालावधी एकदम कमी असणार आहे। बघा, कोणत्या तारखेला नोटबंदी होणार आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नोटबंदीसाठी दिलं जाणार आहे, नक्की बघा। सरकारने यासाठी आता तारखा सुद्धा जाहीर करण्यात आलेत। तुम्ही या तारखेच्या आतमध्ये तयार राहायचं आहे। त्याच्या आधीच तुम्ही या 500 रुपयांच्या नोटा घरामध्ये असतील तर त्या 100-200 रुपयांच्या नोटा बदलून या ठिकाणी आता 500च्या बदलून 100-200च्या घरी या ठिकाणी आणायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा पैसा बाहेर निघेल असं या ठिकाणी सरकारनं सांगितलंय। मग आता या ठिकाणी कोणत्या तारखेला निर्णय घेण्यात येईल, आता बघा काय या ठिकाणी परिस्थिती होणार आहे तुम्ही या ठिकाणी आता पाहायचं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक या ठिकाणी आता जाहीर केल्याचं सूत्रामार्फत समजतंय। या परिपत्रकामध्ये काही सूचना देखील आता या ठिकाणी नागरिकांना आता देण्यात आता आले आहेत। यामध्ये बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी इंग्लिशमध्ये या ठिकाणी सूचना सांगण्यात आलेत।
आम्ही या मराठीमध्ये तुम्हाला व्यवस्थित आता समजावून सांगणार आहे। यामध्ये सांगण्यात आले की या ठिकाणी आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 30 सप्टेंबर 2016ला जशा प्रकारे नोटबंदी झाली आता त्या प्रकारेच या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणजे कोणत्या तारखेला होणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता नोटबंदी ज्या 200 रुपयांच्या खोट्या नोटा आहेत तर त्या या ठिकाणी चलनातून आता डायरेक्ट बाद केले जाणार आहेत, कारण अनेक त्या ठिकाणी व्यवहारामध्ये 200 रुपयाच्या नोटा जास्त या ठिकाणी चलनामध्ये आल्याचं सापडले। तसेच 500 रुपयांच्या खोट्या नोटा ज्या आहेत तर त्या खोट्या नोटा अनेक या ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये तयार करू लागलेत। झेरॉक्स मशीन असेल इतर माध्यमातून 500 रुपयाच्या खोट्या नोटा या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी तयार करू लागलेत। या खोट्या नोटा तयार करणाऱ्या मशीनी जप्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलेत। तसेच या ठिकाणी मोठी कारवाई देखील होऊ लागल्या। आरबीआय कडून सांगण्यात आले जर भविष्यात काळा पैसा जास्त झाला तर आणखी एकदा नोटबंदी या ठिकाणी आता होऊ शकते। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितलंय मागच्या वेळी नोटबंदी केल्यानंतर या ठिकाणी आता या ठिकाणी फायदा भरपूर झाला होता, अर्थव्यवस्था बळकट झाली होती, त्यामुळे परत एकदा या ठिकाणी नोटबंदी आता होण्याची शक्यता आहे। परंतु याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। सरकारचं म्हणणं आहे की आता त्या ठिकाणी मार्च मध्ये जो केंद्र सरकारचा अर्थसंकल्प होईल यावर सरकार नोटबंदीचा विचार करू शकतोय, परंतु अधिकृत तारीख जाहीर झाली नाही। काळा पैसा बाहेर काढणे आणि अर्थव्यवस्था बळकट करणे हाच सरकारचा उद्देश आहे। अशा प्रकारे सूत्रामार्फत ही नवीन त्या ठिकाणी अपडेट समोर आली आहे। मार्फत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी सरकारच्या माध्यमातून नोटबंदी करण्याच्या आधी तुम्हाला सर्व सूचना देण्यात येईल आणि मगच नोटबंदी होईल, परंतु अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही। फक्त सूत्रामार्फत ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।